विमेन्स डे निमित्त काही लंच डिनर वगैरे असं काही नाहीये का प्लॅन? चालेल बनवायचा मग आम्हाला त्यामुळे परत जाऊन युटर्न घेऊन मग यावं लागलं. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज रविवार आहे आणि आज आम्ही जाणार आहोत भुलेश्वर मंदिर बघायला. महादेवाचं मंदिर आहे, खूप छान आहे असं मी ऐकलंय. मग आज फायनली आम्हाला योग आलाय जायचा. मग आम्ही आता आवरणार आहोत. नाश्ता केलाय, उपीट खाल्लंय आणि आता आवरणाऱ्याने निघणार. A few moments later. आता आवरलंय आमचं. सकाळचे 9:45 वाजलेत आणि आता आम्ही निघतोय. आत्ता कुठे आम्ही पुण्यातनं बाहेर पडलो. आम्हाला पुण्यातनं बाहेर पडायलाच आज खूप वेळ गेला. खूप ट्रॅफिक होतं. सोलापूर रोडवरून आम्ही बाहेर पडलो पुण्याच्या. उरळी कांचन मार्गे आलो. घरापासून भुलेश्वरच्या मंदिरापर्यंतचा 1.5 तासाचा प्रवास आहे. तर आता 11:30चा अरायवल दाखवते मला. जवळपास 9:45 वाजता निघालेलो. तर हे भुलेश्वर मंदिर आहे, हे महादेवाचं मंदिर आहे. प्राचीन मंदिर आहे खूप आणि जास्त लोकांना माहिती नाही आहे त्याबद्दल. पण आजकाल रील वगैरे मध्ये बघून माहिती पडले लोकांना. तर मग आज आम्ही वुमेन्स डे निमित्त तो प्लॅन केलाय. खरं तर आमची अॅनिव्हर्सरी पण आहे उद्या. मग आता उद्या तर सुट्टी नाही आहे आम्हाला, म्हणून मग आम्ही आजच तो डे एन्जॉय करणार आहे. कारण आज अनायसे संडे आलाय. ह्या वर्षी आमचं ठरलंच होतं की अॅनिव्हर्सरी अशी महादेवाच्या मंदिरात वगैरे जाऊन छान त्या दिवशीचा दिवस स्पेंड करायचा. उन्हाळा तर इतका प्रखर जाणवतोय ना. आता कुठं सुरुवात आहे मार्च महिन्याची, तर असं वाटतंय की बापरे अशा झळा लागतायत. म्हणून आम्हाला ऍक्च्युली सकाळी निघायचं असतं लवकर, 7:30-8च्या असं दरम्यान. पण रविवार असला की नाहीच होत. A few moments later. आणि आता एक गंमत काय झाली माहितीये का, मी माझं व्लॉगचं शूट घेत होते काय, आणि प्रीतम गाडी चालवताना कधी शक्यतो चुकत नाही. पण आम्हाला इकडचा रस्ता माहिती नसल्यामुळे आम्ही मॅपवर बघत आलोय. तर मी शूट घेते म्हटल्यावर हा माझ्याकडे बघत बसलाय, म्हणजे माझ्याकडे त्याचं लक्ष आहे. आणि मॅप बघायचा हा विसरला आणि बरोबर नेमका जिथून टर्न घ्यायचं होतं तिथेच त्याचं लक्ष नव्हतं. मग आम्हाला त्यामुळे परत जाऊन युटर्न घेऊन मग यावं लागलं. आम्ही यवतमधून आत टर्न घेतलाय. तिथून दाखवत होते की 20 किलोमीटरवर आहे भुलेश्वर म्हणून. इथून आत आल्यावर असे छोटे छोटे रस्ते आहेत आणि इकडे पुढे तर डोंगर दिसतोय आणि डोंगरावर इथे समोर एक मंदिर दिसते. माझा अंदाज जर चुकीचा नसेल ना तर हेच ते मंदिर असावं. आता आम्हाला इकडून परत जायला तरी दुपार होईल, लंचचा टाइम होईल. मग आज काही वुमेन्स डे निमित्त काय आहे का नाही सरप्राईज वगैरे आहे ना? इकडे मंदिरात घेऊन आलोय की. हे सरप्राईज नाहीये, ही प्लॅन्ड वाली ट्रिप आहे. विमेन्स डे निमित्त काही लंच डिनर वगैरे असं काही नाहीये का प्लॅन्स? लंच आता तू जो बनवशील तो घरी गेल्यानंतर. मीच बनवायचा का? मग मी बनवतो. मी बनवायला खाशील? चालेल. मी बनवायला खाशील का? आपण बनवायचा. मी बनवायची तयारी आहे मी माझी. खाणार. खायची तयारी आहे का तुझी? ते सांग. हा, खाणार. ठीक आहे, इथून जाऊन कंटाळल्यावर तिथंच घरात जाऊन करायची तयारी दाखव काय. चालेल. मला काय नाहीये प्रॉब्लेम. उन्हाळा असल्यामुळे खूप भकास वाटतंय बाबा इकडे. प्रॉपर असा घाट आहे. असं पावसाळ्यात वगैरे इथे छान वाटत असेल है ना? कारण आताच तर सगळं वाळलेलंच आहे पूर्ण. होत असणार इथं चांगलीच. आणि आता फक्त 1.5 किलोमीटर राहिले. इथून एक टर्न आहे, राईटला जायचंय. हे बघा इथे कमान पण दिसली आम्हाला आता. वाव, हे बघा इथे मंदिर दिसतंय समोर. तेच मंदिर आहे जे आपल्याला खालून दिसलेलं. 50 रुपयाची पावती घेतली इथे. मेंटेनन्स साठी घेतात का? मेंटेनन्स काय करतच नाही. रस्ता तर बघून कळत. हा, रस्ता खराब आहे. पार्किंगचा एरिया आहे इथे बऱ्यापैकी. खूप साऱ्या गाड्या पार्क झाल्यात. भरपूर जागा आहे. हे बघा इथे मंदिर खूपच सुंदर आहे. आज नेमकी रंगपंचमी आहे त्यामुळे नंदीवर बघा कसा कलर छान टाकलाय. इथे बघा सगळं किती छान कोरीव दगडी बांधकाम आहे. झालंय आता आमचं दर्शन भुलेश्वरचं आणि आता आम्ही परत निघालोय. 11:30 वाजलेले पण खूप ऊन होतं. आजकाल खूपच ऊन पडते आणि त्यामुळे पायऱ्या वगैरे सगळं असं गरम झालेलं. पण छान आहे तिथे, खूप असं बसायला वगैरे आहे आणि पूर्ण दगडी बांधकाम आहे. पण मंदिराच्या आत इतकं थंड होतं. एवढा उन्हाळा आहे, एवढं बाहेर ऊन आहे, पण आत इतकं थंडगार होतं. मोठे मोठे पिलर आहेत आणि खूप कोरीव बांधकाम केलेलं आहे छोट्या छोट्या गोष्टींचं.
खूप छान वाटलं. बऱ्यापैकी लोकांना माहिती झालं हे मंदिर, त्यामुळे थोडीफार गर्दी होती आणि त्यात रविवार आहे ना, त्यामुळे मग होते बऱ्यापैकी लोक. ॲक्च्युली आम्ही आता जेवण करूनच आता घरी जाणार होतो. आमचं ठरलं होतं की हॉटेलला जायचं म्हणून, आणि इथे जाता जाता कुठे एखादं फेमस हॉटेल असेल तर तिथे खायचं काहीतरी छान आणि मगच घरी जायचं, कारण आता भूक लागतीये. आता 12:30 पावणे होत आले आणि आम्हाला अजून घरी पोहोचायला 1.5 तास आहे, म्हणून मग म्हटलं आता जेवण करून जायचं. पण तोपर्यंत माझ्या बहिणीचा फोन आलेला, म्हणजे कालच आलेला ॲक्च्युली तिचा फोन. आदू खूप सारखी तिला खूप आठवण होतीये, म्हणून मग आम्ही आज आदू म्हणजे हिची भाची. हां, माझ्या मामे बहिणीची मुलगी. तर मग त्यामुळे आम्हाला तिकडे जायचं होतं तिला भेटण्यासाठी, म्हणून मी तिला फोन केला की आम्ही येतोय म्हणून एका तासाभरात. तर ती बोलली की जेवण करायला घरीच या, म्हणून मग आता ती फिश करते बोलली, मग आम्ही तिकडे निघालोय आता. पोहोचलोय आता आम्ही दीदीच्या घराजवळ. गाडी पार्किंग केली आहे आणि हीच ती मुलगी जिच्यासाठी आम्ही आलो. दीदीने बघा मस्त सुरमई आणली आहे, मॅरिनेशन केलंय, ग्रेव्हीची तयारी झाली आणि प्रॉन्स पण आणलेत. सुरमई फ्राय करणार आहे आणि प्रॉन्सची करी करणार आहे. हे बघा मस्त मॅरिनेशन करायचं चाललंय, मजा येणार आहे. मस्त फ्राय करायचे चालली आहे सुरमई आणि ते तयार झाले. अजून एवढे बाकी आहेत, एवढे झाले की आम्ही जेवणार. आणि इथे प्रॉन्स करी पण केले तिने मस्त. आणि आता आम्ही जेवण करतोय. मग जेवण झाल्यावर आम्ही खूप वेळ गप्पा मारत बसलो आणि संध्याकाळी 6 वाजता मग आम्ही बाहेर पडलो. तर हा व्लॉग आज आता मी इथेच एंड करतोय. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.